श्री गणेश पुराण अध्याय 9 राजा सोमकांत झाले पापमुक्त। श्री गणेशाय नमः। महामुनी सूत श्रोत्यांना सोमकांत राजाची कथा सांगत होते। ते पुढे म्हणाले, भृगु ऋषींनी सोमकांत राजाच्या पूर्वकर्माचे अवलोकन केले व म्हणाले, महाराज, तुमची पूर्वीची दुष्कर्मे इतकी भयानक आहेत की त्यांचे निरसन करण्यासाठी नेमके काय करावे हाच मला मोठा प्रश्न पडला आहे। तथापि गणपतींचे महात्म्य फार थोर आहे। ते सुखकर्ता आहेत, भक्तांच्या दोषांचे क्षालन करून त्यांना पवित्र करणारे आहेत। म्हणून माझे तुम्हाला असे सांगणे आहे की तुम्ही गणेश पुराण श्रवण करा, त्या योगे तुम्ही निष्पाप व्हाल। त्यावेळी भृगु ऋषींना आपल्या उद्धाराची किती काळजी आहे हे जाणून सोमकांत राजाचे अंतकरण भरून आले। ते म्हणाले, हे ऋषीवर्य, तुम्ही फार थोर आहात आणि निजकृपेने माझे कल्याणच करणार याबद्दल माझ्या मनात जराही शंका नाही। मी तुम्हाला शरण आहे, तुम्ही मला पावन करून घ्या। सोमकांत राजाचा मनोभाव जाणून भृगु ऋषींना दया आली। त्यांनी श्री गणपतींच्या अष्टोत्तर शतनामांनी अभिमंत्रित केलेले शुद्धोदक त्यांच्या रोगजर्जर देहावर शिंपडले। त्या जलाच्या पुण्यप्रभावाने त्यांच्या नाकातून सूक्ष्म रूपाने कृष्णवर्ण पुरुष बाहेर पडला। बघता बघता त्याने महाकाळ रूप धारण केले। त्याचे डोळे लालबुंद होते, जीभ बाहेर लोंबकळत होती। त्याच्या विक्राळ मुखातून कधी अग्निज्वाळा तर कधी रक्तवपू असे अत्यंत किळसवाणे पदार्थ बाहेर पडत होते। तो कराकरा दाढा वाजवत भृगु ऋषींकडे पाहू लागला। त्याचे काळे कभिन्न भयावह स्वरूप पाहून आश्रमवासी जन प्राणभयाने व्याकुळ झाले। आश्रम परिसरातील पशुपक्षी सैरावैरा धावत सुटले। गोठ्यातील गुराढोरांनी हंबरडे फोडले। भृगु ऋषी मात्र निश्चल व शांत होते। भृगु ऋषींनी त्या कृष्णवर्ण पुरुषाला विचारले, तू कोण आहेस? तेव्हा तो कृष्णवर्ण पुरुष विकट हास्य करून म्हणाला, मी पापपुरुष आहे। मी सर्व प्राण्यांच्या देहात सूक्ष्म रूपाने राहतो। तुमच्या अभिमंत्रित जलामुळे मला या राजांच्या देहातून नाईलाजाने बाहेर यावे लागले। मी भुकेने व्याकुळ झालो आहे, मला काहीतरी खायला द्या, अन्यथा या राजांसह तुमच्या आश्रमातील सर्वांचाच मी फडशा पाडीन। तुम्ही मला बेघर केले आहे, म्हणून माझ्या निवासाचीही व्यवस्था करा। त्याच्या दरडावण्याला भृगु ऋषींनी जराही दाद दिली नाही। ते म्हणाले, हे पापपुरुषा, मला घाबरवण्याचा जराही प्रयत्न करू नकोस। मी रागावलो तर तुझा सर्वनाशच करेन। यापुढे तू समोरच्या आम्रवृक्षाच्या ढोलीत राहा आणि वाळलेली पाने खाऊन गुजरान कर। तेव्हा या तपस्वी ऋषींपुढे आपले काहीही चालणार नाही हे त्या कृष्णवर्ण पुरुषाच्या लक्षात आले। तो मुकाट्याने त्या आंब्याच्या ढोलीत जाऊन बसला। त्याच क्षणी त्या पापपुरुषाच्या स्पर्शाने तो महाकाय आम्रवृक्ष जळून भस्मसात झाला। जमिनीवर त्या आम्रवृक्षाच्या राखेचा ढीग पडला। भृगु ऋषींच्या भीतीने तो पापपुरुष त्या राखेतच लपून बसला। तेव्हा भृगु ऋषी सोमकांत राजाला म्हणाले, हे राजा, तुमच्या पापांचा प्रभाव समोर दिसतच आहे। आता श्री गणेश पुराण श्रवण करा, त्या योगे तुम्ही निष्पाप व्हाल। तसेच गणेश पुराणाच्या श्रवणाच्या पुण्याईने हा आम्रवृक्षही पूर्वीप्रमाणेच सजीव होईल। तेव्हा राजा सोमकांत म्हणाले, हे ऋषीवर्य, गणेश पुराणांसंबंधी मी आजपर्यंत कधीही ऐकले नाही। मलाही गणपतींचे महात्म्य श्रवण करायला आवडेल। ते पुराण मला कोण ऐकवेल? भृगु ऋषी म्हणाले, हे राजा, तुम्हाला श्री गणेश पुराण ऐकण्याची आवड निर्माण झाली आहे हे पाहून मला मोठे समाधान वाटत आहे। कारण श्रवणाविषयी गोडी नसेल तर श्रवण निष्फळ होते। श्री गणेश पुराण ऐकणे ही भूलोकातील अत्यंत दुर्लभ व महापुण्य फलदायी गोष्ट आहे। विधात्याने म्हणजे ब्रह्मदेवांनी हे पुराण सर्वप्रथम श्री व्यासांना सांगितले। त्यानंतर श्री व्यासांनी ते मनाकथन केले। तेच मी आता तुम्हाला सांगणार आहे। म्हणून तुम्ही सरोवरात स्नान करून शुद्ध मनाने माझ्याकडे या। भृगु ऋषींचे बोलणे ऐकून सोमकांत राजाला मोठा हुरूप आला। सोमकांत राजाच्या अंगात उत्साह संचारला। राणी सुधर्मा व त्यांच्या 2 प्रधानांच्या मदतीने ते सरोवरापाशी गेले। तिथे सोमकांत राजाने स्नान केले, पळीभर पाणी उजव्या तळहातावर घेतले आणि आजपासून मी श्रद्धा व भक्तिपूर्वक श्री गणेश पुराण श्रवण करणार आहे असा संकल्प केला। तर काय आश्चर्य, त्यांच्या सर्वांगावरच्या जखमा पूर्णपणे बऱ्या होऊन त्यांचे शरीर पूर्वीसारखेच सुंदर व अव्यंग दिसू लागले। तो चमत्कार पाहून त्यांचा विश्वासच बसेना। सुधर्मा राणीचा व दोन्ही प्रधानांचा आनंद गगनात मावेना। ती मंडळी भृगु ऋषींचा जय जयकार करतच आश्रमात आली। त्या सर्वांनी भृगु ऋषींना अत्यंत आदराने नमस्कार केला।
त्यानंतर भृगु ऋषींनी त्या सर्वांना बसायला आसन देऊन बसण्यास सांगितले. आसनस्थ झाल्यावर सोमकांत राजा म्हणाले, हे तपोनिधी, श्री गणेश पुराण श्रवणाच्या केवळ संकल्पानेच मी रोगमुक्त झालो, तर प्रत्यक्ष श्री गणेश पुराण श्रवणाचे पुण्य किती अद्भुत असेल याची कल्पनाच करवत नाही. त्यावर भृगु ऋषी म्हणाले, हे राजा, तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे. फार मोठे संचित पुण्य गाठीशी असल्याशिवाय श्री गणेश पुराणाचे श्रवण घडत नाही. या पुराणाच्या श्रवणाने 7 जन्मीची महाभयंकर पातकेही नष्ट होतात. गणपती म्हणजे परब्रह्म. त्यांचा अचिंत्य प्रभाव संपूर्ण ब्रह्मांडाला अंतर्बाह्य व्यापून आहे. श्री महागणपतींचे महात्म्य कुणीही वर्णन करू शकत नाही. त्यांच्याविषयी बोलताना जिथे वेद निःशब्द झाले, सहस्र शीर्ष शेषही मौनावले, तिथे आपण काय बोलावे. तथापि व्यासश्रेष्ठींनी श्री गणेशांविषयी मला जे काही सांगितले तेच सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर तुम्ही सर्वांनी आता शुद्ध अंतःकरणाने श्री गणेश पुराण श्रवण करा. श्री गणेश पुराण अध्याय 9 समाप्त.